अशा पद्धतीने आपण पूर्ण गाडी जी आहे ती पिल्लांनी भरून घेतलेली आहे. आपण गाडी बनवताना अशा पद्धतीने बनवली ना, फक्त पिल्लांसाठी. आता पक्षी गेले तर लगेच हे सगळं धुवायचं काम चालू होईल. हे बघा असे बॉक्स असतात भरलेले. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आपण आपला मागचा व्हिडिओ जो बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल की आपण सांगलीला गेलो होतो एका फार्मरकडे डिलिव्हरी करण्यासाठी. पहिली अशी डिलिव्हरी होती की जिथं आपण स्वतःहून जाऊन माल डिलिव्हर केला. तर त्याच व्हिडिओला इन्स्पायर होऊन अजून एका फार्मरने आपल्याला फोन केला की नाही आता तुम्हीच आलं पाहिजे आमची डिलिव्हरी घेऊन. भले कमी पक्षी आहेत पण नाही, तुम्हीच आलं पाहिजे. आता इकडं गाडी भरायचं काम चालू आहे आणि आज पुन्हा एकदा आज आपली हॅच होती आणि आपण आलो आता हॅचरीवर आपला माल भरण्यासाठी आणि बाकीचा माल कुठं कुठं जाणार आहे हे बघण्यासाठी. तर ह्या गाडीमध्ये जवळजवळ 120 बॉक्स चाललेत. बघा बॉक्स भरायचं काम चालू आहे सगळे. आता हे कुठं चाललेत? नांदेड. कुठं कुठं जाणार आहे बॉक्स? तर आता ही गाडी झाली आहे भरून मस्तपैकी. किती बॉक्स टोटल याच्यामध्ये? 120 बॉक्स टाकलेत आपण. आणि आता ही गाडी चालली आहे कुठं? मनमाडला. मैं 3 शर्ट अभी लेके आता हूँ पुष्पक नाम की। आता ही गाडी झाली भरून. आता आपण आपली गाडी भरणार आहे आणि त्यात तुम्हाला एक छोटीशी हॅचरीची पुणे एकदा टूर दाखवतो. आता आज हॅच त्याच्यामुळे एकदम पूर्ण आता थोडीशी अस्वच्छ आहे. आता पक्षी गेले तर लगेच हे सगळं धुवायचं काम चालू होईल. हे बघा असे बॉक्स असतात भरलेले. त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने पिल्लं भरतो आपण वॅक्सिनेशन करून. तर असे बॉक्स आहेत. आता आपण जसे बाहेर बॉक्स बघितले त्या पद्धतीने आपण पॅकिंग करून आपल्या कस्टमरपर्यंत पाठवतो. आपण गाडी बनवताना अशा पद्धतीने बनवली ना, फक्त पिल्लांसाठी. हे बघा सगळं इकडून जाळी आहे आणि जास्तच काही ऊन वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून आपण त्याला ताडपत्री मारून घेतो. नंतर असं थोडं थोडं वर करून घेतलं म्हणजे हवा चारही पण बाजूनी पास होती. किती ट्रे किती आहेत रे? ट्रे किती नाही? 12. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण गाडी जी आहे ती पिल्लांनी भरून घेतलेली आहे. हे बघा एकदम रेडी माल आहे. काही आपण पक्षी ट्रेमध्ये घेतलेत जवळ द्यायचेत म्हणून आणि काही आपण बॉक्समध्ये घेतलेत. तुम्ही या साईडनी पण बघू शकता. हे बघा पूर्ण पक्षी पिल्लांनी भरलेत. लेकिन 1 सेकंड पूर्ण पक्षी पिल्लांनी भरले. पूर्ण गाडी ही जी पिल्लांनी भरलेली आहे. तर आता आपण निघूयात. बघा काम करता करता पोरांना किती लागतात बघा. हे देख, हे पहा हे भाभी के नाखून लग रहे मुझे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. इज्जत से बेइज्जती करता हुआ मनु। तर आता आपली गाडी भरून झालेली आहे आणि आता आपण निघलोय आपल्या फार्मरच्या शेडवर जाण्यासाठी. राम राम। आपल्या महाराष्ट्राचे लाडके दादा त्यांचं कलास झाल्यामुळं पूर्ण आपलं जे श्रीरामपूर आहे ते आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे. पण दादांना एक छोटीशी श्रद्धांजली म्हणून आज श्रीरामपूरकरांनी पूर्ण कडकडीत असं बंद पाळलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक दुकान आज बंद आहे श्रीरामपूरचं. कधीच श्रीरामपूरकर एवढ्या बंदला कधी प्रतिसाद देत नाही. पूरकरांनी जो कडकडीत बंद पाळलेला आहे ना तो म्हणजे अतिशय अविश्वसनीय आहे. तर आता आपण फायनली पडले श्रीरामपूरच्या बाहेर. तुम्ही म्हणताल आता ही टोपी काय घातली? त्याचं कारण असं आहे ना, हे बघा पूर्ण डस्ट आहे गाडीमध्ये. चिक्स कुठं जरी घेऊन जायचं म्हटलं तरी एकदम काय सोपं काम नसतं. त्यामध्ये आपली सुद्धा तितकीच काळजी घ्यावी लागते जेवढी आपण आपल्या चिक्सची काळजी घेतो. एसटी महामंडळ इथंच फेल झालेलं आहे. हे बघा सगळे लोक बाहेर उभे आहेत आणि गाडी चालवताना ह्या लोकांपासून आपल्याला खूप सावध राहावं लागतं. कारण हे कधी पलटी मारतील काहीच सांगता येत नाही. त्यामुळं यांच्यामुळं खूप ॲक्सिडेंट असे होत असतात. त्यामुळं जो पण कोणी या दिवसामध्ये गाडी चालवतो, 2 व्हीलर 4 व्हीलर, ते एकदम सावध राहायला पाहिजे. तर आता आपण आलो यांच्या फार्मवरती. तर साहेबांच्या एक डिलिव्हरी चालू आहे. आता नेहमी पक्षी इथं गेलेत. आता हे फक्त पूर्ण जे आपण जे मेल भरले होते पूर्ण मेल चिक्स त्या जरा पक्षी जरा थंडीने एकदम एक साईडला गेले. तर आता आपण आलो होतो आपल्या फार्मरच्या शेडवरती. तेव्हा त्यांचं ही वस्ती आहे पूर्ण. इथं आपण आलो होतो. आपले चिक्स जे आहेत निम्मे चिक्स इथं खाली केलेले आहेत. तर आता आपल्यासोबत फार्मरसुद्धा आहेत. आता फार्मरला आपण विचारूयात की त्यांना, कारण ही त्यांची सेकंड बॅच आहे. यांनी पहिलेसुद्धा आपल्याकडनं पक्षी घेतले होते आणि आत्तासुद्धा खास मागून घेतलेले आहेत. तर आपण त्यांना विचारू की त्यांना एक्सपिरियन्स कसा वाटला, की त्यांनी जे पहिले चिक्स आणले होते ते सेल कुठं केले आणि किती रुपयाने केले. कारण की जे नवीन असतात लोक त्यांना कळत नाही की बाबा पक्षी आणले पण ते विकायचे कुठं. तर मग काकांनी त्यांचे चिक्स स्वतः सेल केले होते. काका तुमचं नाव काय? सदाशिव खेमनार. खेमनर. हो. आणि ती आपण पहिले किती चिक्स घेतले होते तुम्ही? 100. घेतले होते. हो. आणि आता किती घेतलेत? आता 400. 100 डायरेक्ट 400 मोठी 400. उडी घेतली. हा हा. तर मग पहिले जे चिक्स होते ते हा. कुठं आपण सेल आउट केले? कुठं विकले तुम्ही ते?
बाजारात विकले. बाजारात विकले हा, स्वतः येऊन विकले. प्रॉफिट म्हणजे नुकसान झालं की तोटा म्हणजे नाही, फायदा नाही, झाला फायदा झाला. झाला फायदा हो. चांगले कमवले ना हा, चांगले. आणि काय नागाने विकला आपण? 350 350 रुपयाला एक पीस एक पीस. त्यांना तुम्हाला खर्च किती आला एका त्यांना निम्मा खर्च आला. निम्मा खर्च आला हा. भरपूर पैसे कमवले हो, त्यामुळे डायरेक्ट 400 मोठी उडी घेतली मोठी होती. आहे का नाही हम्म. तर मग यांना खायला वगैरे कसं काय टाकतो तुम्ही हा, ते बॉयलर याचं आणतो आपण ते कंपनी बारामती. हा, टाकता हा, ते टाकतो. अच्छा पिल्ल कशी वाटली क्वालिटी कशी ते वाटली भारी वाटले. भारी? गावठी, एकदम गावठी सारखे. एकदम गावठी ना हा, हा. हा, बस वाले. म्हणजे आपल्याला हेच प्रेम आपल्या शेतकऱ्यांकडनं पाहिजे असतं आता बघा किती वाजले आता जवळजवळ एक 8:30-9 वाजले असतील 8 वाजलेत 8 वाजलेत असं इथं वाटतंय की आता 12 वाजले काय इथं एवढी शांतता आहे तरी पण आता आपण काकांसाठी तर आलो होतो भारी वाटलं तर येऊन एकदम आणि तुम्हाला जर कोणाला जर चिक्स पाहिजे असतील किंवा चालू करायचा असेल बिझनेस तर लवकरात लवकर आपल्याला मेसेज करा डायरेक्ट फोन केला तरी पण काय हरकत नाही पण आपण भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम शेवटची डिलिव्हरी डन